नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खडकर सर. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला रेल्वे पार्ट मधला दुसरा पार्ट बघायचा आहे. अतिशय सोपा आणि सिंपल घटक आहे. सर्वांना रेल्वे प्रकरण माहीतच आहे, कारण की या रेल्वे प्रकरणावरती बऱ्याच वेळा 2 किंवा 3 क्वेश्चन विचारून आपल्याला जवळजवळ कोणती एक्झाम जरी म्हटलं तरी आपल्याला 3 किंवा 4 मार्क याच्यावरती मिळतात. अतिशय सोपा आणि सिंपल टॉपिक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडेसे वेगळ्या स्वरूपातले उदाहरण बघितले होते. आपल्याला या स्वरूपातले उदाहरण आज बघायचे. उदाहरणार्थ 600 मीटर लांबीची रेल्वे, 600 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात पार करते. 30 सेकंदामध्ये पार करते. तर प्लॅटफॉर्म वरती उभ्या असणाऱ्या मनुष्याला 12 सेकंदात पार करते. 12 सेकंदात पार करते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? अशा स्वरूपातला प्रश्न आल्याच्या नंतर अतिशय गोंधळ टाकणारा क्वेश्चन आहे. नेमकी आता येथून सुरुवात कुठं करायची? कारण की आपण बघितलं होतं 90 किलोमीटर प्रति आवर, 60 किलोमीटर प्रति आवर अशा टाईपचं जर उदाहरण आपल्याला जर आलं तर आपण त्याच्यासमोर 0 वाढून 36 लिहित होतो. परंतु या ठिकाणी कुठंच आपल्याला वेग दिलेला नाहीये. आणि जर वेग दिला नसेल तर नेमकी काय करायचं? तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. 600 मीटर लांबीची रेल्वे आहे. किती आहे? 600 मीटर. इथे मीटर घेतलंय. 600 मीटर लांबीची रेल्वे आहे. आपल्याला ही 600 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मला क्रॉस करण्यासाठी 30 सेकंद घेते आणि प्लॅटफॉर्मवरती उभ्या असणाऱ्या व्यक्तीसाठी 12 सेकंद घेते. बरोबर आहे. मग आता अशा टाईपचं जर उदाहरण जर आलं तर तुम्हाला बघा, थोडक्यात तुमची ही रेल्वे आहे. बरोबर आहे. आणि हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे. बरोबर आहे. आपल्याला सांगितलंय रेल्वेची लांबी 600 मीटर आहे. बरोबर आहे. किती? 600 मीटर आहे. प्लॅटफॉर्मची लांबी आपल्याला विचारली. आपल्याला सांगितलंय जर रेल्वेला जर प्लॅटफॉर्म जर क्रॉस करायचा असेल तर एवढं अंतर पार करावं लागतं बाळ्या. किती? एवढं अंतर पार करायचं जर म्हटलं तर आपल्याला एकूण किती सेकंद लागतात? 30 सेकंद लागतात. किती सेकंद लागतात? 30 सेकंद. बरोबर आहे. प्लॅटफॉर्म वरती उभ्या असणाऱ्या व्यक्तीला पार करण्यासाठी आपल्याला 12 सेकंद लागतात. मग प्लॅटफॉर्म वरती उभा जर इथं थोडक्यात इथे एक व्यक्ती उभा केलाय आपण. बरोबर आहे. इथे व्यक्ती उभा केलाय. ह्या व्यक्तीला पार करण्यासाठी किती सेकंद लागतात? 12 सेकंद लागतात. किती सेकंद लागतात? 12 सेकंद. म्हणजे आपल्याला सरळ काय सांगितलंय? 600 ला किती इथं? 12 सेकंद आहे. 600 ला किती इथं? 12 सेकंद आहे. 600 ला 12 सेकंद. इथे मीटर लिहिलंय, इथं सेकंद लिहिलंय. ओके. 600 ला किती? 12 सेकंद. 600 ला किती? 12 सेकंद. आपल्याला विचारलं होतं काय? प्लॅटफॉर्मची लांबी किती? काय विचारले आपल्याला? प्लॅटफॉर्मची लांबी किती? आता मला एक सांग बाळ्या, इथपर्यंत जर तुझे 12 सेकंद आहे, इथून तर इथपर्यंत तुझे 30 सेकंद आहे, तर प्लॅटफॉर्मची लांबी एवढीच आहे. किती? एवढी. मग एवढं पार करण्यासाठी किती सेकंद लागतील? हे 12 सेकंद आणि 30 सेकंद. मग 30 सेकंद मधून 12 सेकंद कमी गेले तर किती सेकंद लागतील? फक्त 18 सेकंद लागतील. किती लागतील? 18 सेकंद. मग आपल्याला तीच उत्तर लिहायचंय. सेकंद खाली सेकंद लिहिलं. 18 सेकंद. 18 सेकंदला किती? असा प्रश्न विचारला. लक्षामध्ये. मग आता करायचं काय? आपण नेहमीप्रमाणे तिरका गुणाकार केला. 600 गुणिले 18 भागिले किती? 12. भागिले किती? 12. 12 एक 12,
12 पंचे 60, 0 0 देऊन टाकला. 50 गुणिले 18 करायचे, म्हणून 18 0 0 आणि 18 पाचे 90. किती? 18 पाचे 90. म्हणून किती उत्तर आलंय बाळ्या तुझं? 900 उत्तर आलंय. किती आलंय? 900. 900 काय मीटर? 900 काय मीटर? म्हणजे आपल्याला विचारलं होतं फक्त प्लॅटफॉर्मची लांबी किती, तर प्लॅटफॉर्मची लांबी आहे किती? 900 मीटर. आलं लक्षामध्ये? अतिशय सोपं आहे. फक्त सगळ्यात महत्वाचं काय, याचा कन्सेप्ट नेमकी कुठं काय लिहितोय आपण हे समजून घेतलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? आलं लक्षामध्ये? परीक्षा तोंडावरती आहे आणि सगळ्यात महत्वाचं की परीक्षा, कोणती परीक्षा कमी समजायची नाही. लक्षामध्ये? परीक्षाला परीक्षाच असते, कोणतं प्रकरण कमी समजायचं नाही. कारण की कोणत्या प्रकरणावर कधी काय प्रश्न विचारतील हे आम्हाला विचारलं जात नाही. तर यासाठी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला, कोणत्याही स्वरूपातलं उदाहरण विचारलं तरी अजिबात घाबरून जायची गरज नाही. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर आणखीन वेगळ्या स्वरूपाचं एक उदाहरण आपल्याला परीक्षेला बघायला मिळतं. कधी कधी क्वेश्चन पेपर मध्ये याच्यापेक्षाही वेगळ्या स्वरूपातले उदाहरणं आहेत. आलं लक्षामध्ये? कधी कधी परीक्षेच्या मध्ये वेगळ्या स्वरूपातले उदाहरणं आपल्याला विचारलेले आहेत आणि ही उदाहरणं सॉल्व्ह करताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पद्धत एकच आहे. पूर्ण रेल्वे प्रकरणासाठी आपण एकाच पद्धतीचा वापर करतोय आणि ही एकदा पद्धत लक्षात आली की मला वाटतंय आपल्याला या प्रकरणामध्ये काही अडचण येणार. आलं लक्षामध्ये? खरं तर पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल किंवा तुम्ही अदर एखाद्या कोणत्याही पोस्टसाठी अभ्यास करतात, त्यासाठी हे प्रकरण खूप महत्वाचं आहे. आता ज्या टायमाला आपल्याला कधी कधी एकाच दिशेने विरुद्ध दिशेने अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. आता हे बघा, जर रेल्वे एकाच दिशेने गेल्या, रेल्वे जर दोन्ही एकाच दिशेने जात असतील, तर नेमकी काय करायचं? तर एक नेहमी लक्षात ठेवायचं बाळा, इथं दोन्ही रेल्वे जर एकाच दिशेने जाणार जर असतील तर नेहमी वेगांची, कसे सांगतोय मी, वेगांची नेहमी वजाबाकी होते. दोन्ही रेल्वे जर एकाच दिशेने जात असतील ना बाळ्या, तर वेगांची काय होते? वजाबाकी होते. दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत असतील ना, तर त्यावेळेस वेगांची बेरीज होते. वेगांची काय होते? बेरीज होते. हे मात्र पक्क लक्षात ठेवायचे तुला. आलं लक्षामध्ये? हे मात्र काय करायचंय? पक्क लक्षात ठेवायचे. काय की दोन्ही रेल्वे एका दिशेने धावत असतील तर वजाबाकी, दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत असतील तर बेरीज. आलं लक्षामध्ये? मग आता बघ उदाहरण कसं आहे. बघ आता उदाहरण थोडक्यात तुम्हाला दिले. दोन रेल्वे एकाच दिशेने अनुक्रमे 600 व 400 मीटर लांबीच्या असून अनुक्रमे 40 व 60 किलोमीटर ताशी वेगाने एकमेकींना किती वेळात पार करतील? दोन रेल्वे आहेत, एकाच दिशेने 600 व 400 मीटर लांबीच्या रेल्वे आहेत तो, आणि त्या लांबीच्या असून अनुक्रमे 40 व 60 किलोमीटर वेगाने धावतात. किती? 40 व 60 किलोमीटर वेगाने. दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावतात म्हणजे आपल्याला वेगांची काय करायची? वजाबाकी करायची, कारण दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावतात. बरोबर आहे? दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावतात म्हणून दोन्ही रेल्वेचा वेग जो आहे तो किती आहे? 40 वजा 60. कारण की एकाच दिशेने धावतात म्हणजे आपण काय करतोय? वजाबाकी करतोय. 60 मधून 40 गेले, उत्तर किती आले? 20 किलोमीटर प्रति तास. काय केले?
दोन्हीची वजाबाकी केली, किती आली? 20 किलोमीटर प्रति तास. आपल्याला सांगितलंय दोन रेल्वे अनुक्रमे किती आहे? 600 आणि 400 मीटर लांबीचे आहेत. किती? 600 आणि 400 मीटर लांबी. दोन्ही रेल्वे 400 आणि 600 मीटर लांबीचे आहेत. तर मीटरची नेहमी वजाबाकीच होते. मीटरची नेहमी बेरीज होते. आणि आपल्याला बेरीज करायची 600 अधिक 400 म्हणजे बेरीज की झाली 1000. काय आली? 1000 मीटर. वेगाची वजाबाकी केली कारण की दोन्ही रेल्वे एका दिशेने धावतात. मीटरची वजाबाकी होत नाही. मीटरची काय होते? बेरीज होते. बेरीज किती आली? 600 आणि 400 किती? 1000 मीटर. आता आपल्याला सॉल्व्ह करायचे. काय करायचंय? सॉल्व्ह करायचे. अवघड काहीच नाहीये. सॉल्व्ह करताना 20 किलोमीटर प्रति तास आहे. आपल्याला माहिती आहे 20 किलोमीटर प्रति तास जर दिलं तर त्याला एक शून्य वाढून आपण किती लिहितो? 36. म्हणजे तुमचे मीटर झाले, हे तुमचे सेकंद झाले. बरोबर आहे. आपल्याला विचारलाय किती? 1000 मीटरचा प्रश्न आहे. किती मीटरचा? 1000 मीटरचा. म्हणून 1000 ला किती असा क्वेश्चन आहे. तिरका गुणाकार करतो. तिरका गुणाकार केल्यानंतर 1000 गुणिले 36 छेद किती आले? 200. बरोबर आहे. 2 शून्य 2 शून्य कट झाले. बे एक बे, बे पंचे 10. बरोबर आहे. आणि आपल्याला गुणाकार करायचा आहे 5 गुणिले 36. किती करायचं आहे? 5 गुणिले 36. 5 सक 30, 7 आले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 किती? 18. 15 आणि 3 किती? 18. म्हणून आपल्याला 180 सेकंद लागतील. किती लागतील? 180 सेकंद. कारण की आपल्याला उत्तर काढताना सेकंद मधलं काढायचे. आणि किती आहे? 180 सेकंद. 180 सेकंद म्हणजे किती रे बाळ्या? 180 सेकंद म्हणजे किती मिनिट? किती मिनिट आहेत? तर 180 म्हणजे किती मिनिट आहेत? 3 मिनिट. किती मिनिट? 3 मिनिट. म्हणून त्या रेल्वेला किंवा त्या दोन ज्या रेल्वे आहेत त्या दोन्ही रेल्वेला एकमेकींना पार करण्यासाठी आपल्याला किती मिनिटं लागतील? 3 मिनिट लागतील. किती मिनिटं? 3 मिनिटं. सोपं आहे. सगळ्यात महत्वाचं हे आधी समजून घेतलं पाहिजे. इथं जसं आपण सांगितलं दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जातात तेव्हा वजाबाकी, तर आपण इथं वजाबाकीच केली. इथं काय केली? आपण वजाबाकी केली. आलं लक्षामध्ये? हे इथं समजलं पाहिजे. सिंपल आहे. आलं लक्षात? अजिबात घाबरून जायचं नाही कारण की ह्या टाईपचा क्वेश्चन बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे. आणि याच पद्धतीने जर आपण प्रयत्न जर केला तर अवघ्या फक्त 5 ते 6 सेकंदामध्ये आपण उत्तर काढणार आहेत. कारण की आपल्याला परीक्षेला याच्यातला वाचलेला वेळ हा आपल्याला बुद्धिमत्तेला वापरायचा आहे. आलं लक्षामध्ये? कारण की बुद्धिमत्तेमध्ये काही काही क्वेश्चन असे असतात की जे आपण प्रयत्न केल्याच्या नंतरही कधी कधी अतिशय सोपं उदाहरण असतं, परंतु कन्सेप्ट लवकर किंवा नेमकी कशी पद्धत तिथं वापरली ती लवकर लक्षात येत नाही. आणि तिथं वेळ आपल्याला लागतो. तो वेळ आपल्याला या गणितातला जो वाचल तो वेळ आपल्याला तिथे द्यायचा आहे. लक्षामध्ये परीक्षेच्या काळामध्ये बरेच जण परीक्षा ज्या रस्त्याने आपण परीक्षेकडे जायला पाहिजे तो रस्ता सोडून बरेच जण चुकीच्या मार्गाने जातात. चुकीच्या मार्गाने म्हणण्यापेक्षा बरेच जण जो आपल्याला प्लॅटफॉर्म पाहिजे, ज्या प्लॅटफॉर्मने आपण जायला पाहिजे, ज्या प्लॅटफॉर्मने जाऊन आपण परीक्षा जवळ पोहोचला पाहिजे, तर ती रस्ता सोडून तो प्लॅटफॉर्म सोडून आपण थोडस वेगळ्या स्वरूपाने जातो. म्हणजे सांगायचं म्हणजे नेमकी वेगळ्या स्वरूपाने जायचं तरी कसं? तर परीक्षा जवळ आली की आपल्याला थोडेसे चुकीचे मार्ग सापडतात. चुकीच्या मार्गाने आपण जातो. कुणीतरी आपल्या संपर्कामध्ये येतं. संपर्कामध्ये आल्याच्या नंतर त्यावेळेस आपण त्याच्यासाठी जास्त प्राधान्य देतो. त्याला प्रथम प्राधान्य देतो, सेकंड प्राधान्य आपण आपल्या अभ्यासाकडे देतो. आणि मात्र ते आपल्याला त्यावेळेस लक्षात येत नाही. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. हे सांगायचा उद्देश म्हणजे बरेच विद्यार्थी परीक्षा जवळ आल्याच्या नंतर कोणातरी एखाद्या येड्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणं, येड्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेल्याच्या नंतर मग ते आपल्याला येडं करतं, आपण त्याला येडं करत नाही, ते आपल्याला येडं करत. आपलं वय असतंय कुठेतरी 24, 25, 22, 23. कधी कधी आमचे काही मित्र तिसही पार करते, पण आल्याला अक्कल काही येत नाही. आणि मग ते 12वीचं करडू असतंय आणि ते आपल्याला सांगतं नाही तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. म्हणजे आपलं वय किती, तिचं वय किती, ते आपल्याला सांगतंय काय?
आपण करतोय काय हे आपल्याला परीक्षेच्या काळामध्ये थांबवायचं. आलं लक्षामध्ये? हे सांगण्याचा उद्देश म्हणजे बरेच जण मुलं चुकीच्या मार्गाने जाऊ नये, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर आणखीन एक टाईपचं उदाहरण आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. दोन रेल्वे अनुक्रमे 167 मीटर व 133 मीटर 233 मीटर लांबीच्या असून एकमेकींच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 48 व 52 किलोमीटर प्रति तास वेगाने धावताना एकमेकींना किती वेळात पार करतील? अतिशय गोंधळून टाकणारा क्वेश्चन आहे. आपण याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण बघितलंय की दोन्ही रेल्वे जर एका दिशेने धावत असतील तर आपण बघितलंय काय, आपण काय केली होती? वेगांची वजाबाकी केली होती. आता आपण दोन्ही रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावताय. एकमेकांच्या काय करताय? विरुद्ध दिशेने धावताय म्हणजे वेगांची काय होणार आहे? आता बेरीज होईल. काय होईल बाळा? बेरीज होईल. मग आता सगळ्यात महत्वाचं वेग कोणता आहे? वेग दिलाय आपल्याला. किती दिलाय? एक दिलाय 48 आणि दुसरा किती दिलाय? 52 दिलाय. आणि याची जर बेरीज केली तर किती आली? 100 किलोमीटर प्रति आवर्स म्हणजे प्रति तास. बरोबर आहे. मीटर दिले आपल्याला. मीटर दिलंय बघ. मीटर देताना दिलंय किती? 167 अधिक 233. यांची जर बेरीज जर केली तर 200 आणि 367 आणि 100 म्हणजे बेरीज किती झाली? 400 मीटर. किती झाली? 400 मीटर. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावतात. बेरीज आली आपली 100 किलोमीटर प्रति आवर. 100च्या पुढं मला तुला काय करायचंय? फक्त मला काय करायचंय? 100च्या पुढे एक शून्य वाढवायचा आहे आणि 36 लिहायचंय. हे तुझं काय झालं? मीटर झालं. आणि हे तुझे काय झाले? सेकंद झाले. 100 किलोमीटर प्रति आवर्स. याच्या पुढे काय केलं मी? शून्य वाढवलाय 36. बरोबर आहे. आता इथं आपल्याला दुसरं दिलंय ते 400 मीटर आहे म्हणून मीटर खाली मीटर लिहिलं. 400 ला किती? तिरका गुणाकार करतोय आपण. तिरका गुणाकार केला 400 गुणिले 36 भागिले किती? 1000. किती भागिले? 1000. हे बघा 2 शून्य कट झाले. बरोबर आहे. मग भाग दिला असेल किंवा नाही दिला काही हरकत नाही. 4 गुणिले 36 बघ. 4 सख 24 हातच्या आले 2 4 त्रिक 12 12 आणि 2 किती? 14. 144 छेद किती? 10 आले. आणि तुम्हाला माहित आहे कोणत्याही संख्येला जेव्हा आपण 10 ने भाग देतो त्यावेळेस फक्त काय करायचं असते? वरल्या संख्येला 1 पॉईंट द्यायचा असतोय. 10 ने भाग देणं म्हणजे 1 पॉईंट देणं. उत्तर आलं 14.4 सेकंद. किती उत्तर आले? 14.4 सेकंद. फक्त आपण काय केलं? 1 पॉईंट दिलाय. काय केलाय? फक्त 1 पॉईंट दिलाय. आलं लक्षामध्ये? या टाईपचा प्रश्न परीक्षेला येतो ज्यावेळेस दोन्ही रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावतात, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावतात. या टाईपचे क्वेश्चन परीक्षेला आलेले आहेत. अजिबात गडबडून जायचं नाही. कोणतं सूत्र पाठ करायची गरज नाही. अजिबात काही करायचं नाही. फक्त काय करायचे? फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. दोन रेल्वे एका दिशेने चालले की मायनस, दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालले की प्लस. कोणाची? फक्त वेगाची. कोणाची? फक्त वेगाची. मीटरची मात्र नेहमी बेरीजच होणार. मीटरची काय होते? नेहमी बेरीज होते. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. परीक्षेला उद्या आल्याच्या नंतर क्वेश्चन अतिशय सोपा क्वेश्चन आहे लक्षामध्ये. आणि हा क्वेश्चन तुम्हाला काय करायचा आहे? परीक्षेला जर आला तर सहज तुम्हाला तो सुटला पाहिजे. काय केला पाहिजे? सहज तुम्हाला सुटला पाहिजे. अतिशय सोपा आणि टॉपिक आहे. रेल्वे प्रकरणामध्ये आपल्याला अजून थोडस एक उदाहरण विचारलं. बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, सर नेमकी गणितासाठी कोणतं पुस्तक घेतलं पाहिजे, कोणतं बुक्स वापरलं पाहिजे.
मार्केटमध्ये ज्या ज्या प्रकारचे बुक आहेत त्या प्रकारचं कोणतंही बुक जर तुम्ही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बुक कोणतं वापरताय, बुक कोणतं वापरल्यामुळे आपण परीक्षा पास होणार आहोत अजिबात नाही. फक्त काय आहे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर मार्केट मधलं कोणतंही बुक तुम्ही जरी घेतलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही. काय पाहिजे त्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बाळ्या तो जर कन्सेप्टच क्लिअर नाही तर तो मार्केट मधलं कोणतंही जरी पुस्तक आणलं तरी तू हाही तसाच राहणार, काही फरक पडत नाही. आलं लक्षामध्ये. गणित वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सॉल्व्ह करून दिलं जातं. प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला वेगळं स्वरूप दिलं असणार. मग आपण काय प्रत्येक पुस्तक वेगवेगळे घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या स्वरूपात जर गणित सॉल्व्ह करून दिले असतील तर आपण नेमके स्वरूप किती बघायचे. आलं लक्षामध्ये. स्वरूप एकच, आपण जे करतोय ते. मार्केट मधलं कोणतंही पुस्तक घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त कन्सेप्ट याच्यातला क्लिअर करून घ्या, तुम्हाला रेल्वे प्रकरणात कधीच अडचण येणार. आणि जर तुम्हाला एखाद्या उदाहरणाचा प्रॉब्लेम आला तर कमेंट आहेच, त्या कमेंटमध्ये मला सांगा. जो काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करा. त्या कमेंटमध्ये तुमच्या कमेंटवरती मी नक्कीच उत्तर देईल. आणि ज्या गणिताचा तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, ज्या प्रकरणाचा तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, ज्या टॉपिकचा तुम्हाला प्रॉब्लेम येतोय ते कमेंटमध्ये मला सांगा. त्याच्यावरती व्हिडिओ मी टाकून देतो, लगेच बनवतो, तुम्हाला टाकून देईल. आलं लक्षामध्ये. परंतु परीक्षा पास होणं हे आपलं ध्येय आहे आणि परीक्षा पास झालीच पाहिजे, हेच आपल्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. आलं लक्षामध्ये. आता याच्यानंतर आणखीन एका स्वरूपाचा, थोडासा वेगळ्या स्वरूपाचा एक प्रश्न परीक्षेला बघायला मिळतो आपल्याला. आलं लक्षामध्ये. थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर एक 800 मीटर लांबीची रेल्वे आहे. 800 मीटर लांबीची रेल्वे 800 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति आवर्स वेगाने 72 किलोमीटर प्रति तास वेगाने समोरून येणाऱ्या 8 किलोमीटर ताशी वेगाने समोरून येणाऱ्या 8 किलोमीटर ताशी वेगाने धावणाऱ्या मनुष्याला किती वेळात पार करेल. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, परंतु थोडस मात्र आपल्याला गोंधळ करून टाकणारा क्वेश्चन आहे. याच्या अगोदरचे आपण जे क्वेश्चन बघितले त्याच्यामध्ये 800 मीटर लांबीची एक रेल्वे होती, दुसरी एक आणखी काहीतरी समथिंग लांबीची रेल्वे होती. आपल्याला मीटरची बेरीज करायची होती. परंतु या ठिकाणी मात्र एकच रेल्वे आहे, समोरून येणारी व्यक्ती आहे. आता व्यक्तीला काय लांबी नसते, तुम्ही मोजता ती लांबी नाही. आलं लक्षामध्ये. तर व्यक्तीला लांबी नसते, म्हणून आता समोरून येतोय व्यक्ती. काय होतोय, समोरून येतोय. म्हणजे रेल्वे जर या दिशेने चालली असेल तर व्यक्ती इकडल्या दिशेने येतोय, म्हणजे समोरून येतोय म्हणजे दोघं एकमेकाला काय येतं, विरुद्ध दिशेने. आणि विरुद्ध दिशेने जर म्हटलं तर आपण काय करतो, बेरीज करतो. म्हणून विरुद्ध दिशेने जर म्हटलं तर बेरीज करतो. म्हणून वेग बरोबर 72 अधिक 8 बरोबर किती, 80 किलोमीटर प्रति आवर्स. 72 आणि 8, मनुष्याचा वेग किती आहे, 8 आहे. रेल्वेचा वेग किती आहे, 72 आहे. बरोबर आहे. म्हणून किती आहे, 800 किलोमीटर. आता जर मीटर बघितलं आपण, मीटरच्या बाबतीमध्ये रेल्वेची लांबी दिली आपल्याला, किती दिली, 800. मनुष्याला लांबी नसते. मनुष्याची लांबी किती आहे, 0. मनुष्याची लांबी किती आहे, 0. म्हणून 800ला किती, म्हणून 800 अधिक 0 म्हणून किती आलं, 800 मीटर. जसं आपण दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावतात, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावतात, त्याच टाइप मध्ये 80 किलोमीटर प्रति आवर चालय. 80 ला 1 शून्य वाढवला, 36 लिहिलं. हा झाला तुमचा मीटर, हा झाला तुमचा सेकंद. त्याच्यानंतर आपल्याला इथं टोटल 800 मीटर दिले, म्हणून 800 मीटर खाली मीटर लिहिलं. मीटरला किती तिरका गुणाकार केला, म्हणून 800 गुणिले 36 भागिले किती, 800. बरोबर. 800 कट झालं, म्हणून तुमचं उत्तर आलंय 36 सेकंद. किती उत्तर आलंय, 36 सेकंद. याच टाईपचं उदाहरण परीक्षेला आलेलं आहे. याच टाईपचे उदाहरण परीक्षेला येतात.
आणि या टाईपचे उदाहरण जे परीक्षेला आले ते परीक्षे उदाहरण आता आपल्याला सहज आणि सोप्या भाषेमध्ये समजले आहेत आणि ते काय करायचे तुम्हाला उद्या परीक्षेला सॉल्व्ह करायचे. आणि लक्षामध्ये काही अडचण असतील तर बिंदास विचारायची, काय वाड्या गडबड करायची नाही. आणि लक्षामध्ये आणि दुसरं कारण म्हणजे की तुम्हाला जर एखाद्या टॉपिकची अडचण आली, मी वारंवार सांगतोय बरं, वारंवार सांगतोय, कारण कारण तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण येऊ नये, कारण की तुम्ही परीक्षेला कोणत्याच गणितामध्ये तुमचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मी तुम्हाला पुन्हा वारंवार पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगतोय. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अडचण आली, एखाद्या गणिताची अडचण आली तर कमेंट मध्ये ती मला टाकून द्या. त्याचा व्हिडिओ, त्याचं आन्सर तुम्हाला लगेच मी टाकून देतो. आलं लक्षामध्ये. आणि जर तुम्हाला सगळ्या गोष्टी जर आपण जी पद्धत वापरतोय या पद्धती जर तुम्हाला सगळ्या योग्य वाटत असतील, तुमच्या परीक्षेसाठी त्याचा फायदा होणार असेल तर तुम्हाला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. दुसरं कारण, आपण 1 तारखेपासून आपलं जे चॅनल आहे राज क्लासेस, राज कमांडो अकॅडमी या इंस्टाग्राम चॅनल वरती आपण 1 तारखेपासून रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये आपण लाईव्ह आहोत. 1 महिन्याची आपली लाईव्ह बॅच आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जायचंय आणि जाऊन काय करायचंय, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की ते लाईव्ह लेक्चर बघायचंय, जेणेकरून 1 महिन्यामध्ये तुमचं गणित फास्ट ट्रॅक बॅच प्रमाणे सगळं कव्हर होणार आहे. एकदम ते बी संख्या प्रकरणापासून म्हणजे सुरुवातीपासून तर आपलं जे गणित शेवटपर्यंत आहे, जे सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, एकही सूत्र न वापरता कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय आणि परीक्षेचा सामना कसा करायचा ही सगळी माहिती तुम्हाला आपण त्या 1 तास जे लाईव्ह आहोत त्या लाईव्ह वरती तुम्हाला मिळणार आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे सर्वांनी 1 तारखेला रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये इंस्टाग्राम चॅनल वरती फॉलो करून राज कमांडो करिअर अकॅडमी वरती तुम्ही यायचंय जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर आहे. आलं लक्षामध्ये. नमस्कार.